गाव सुधारायचं असेल आणि आई बहिणाच्या जीवन बदलायचं असेल तर दारूबंदी एकदमच महत्वाची आहे. पण जे दारूची दुकान एवढे वर्ष चालवतो ते दारूची दुकान बंद केली तो काय पर्याय द्यायची गरज आहे. त्यामुळे आम्ही 3 शेळी देत आहे आणि त्याला सांगत आहे तर शेळीचा व्यवसाय करा, शेळी पालनचा व्यवसाय करा. आणि आम्ही खूप गावामध्ये केलेलं आहे आणि सगळे ज्यांनी पण दारू विकली आहे आज आता त्याच्यापेक्षा जास्त इन्कम पण झालेली आहे. आणि एक डगरनी 3-4 पक्षी मरत आहेत. गाव पण सुधारला, आई बहिणीची जीवन पण सुधारला, दारू पण बंद झाली आणि त्यांची इन्कम पण वाढली. तो हा आम्हाला सोपा मेथड वाटतात. असं ते सगळं वरती कोण आहे ते सगळं आयडिया देत आहे, माझी स्वतःच्या काहीच नाही. हेच समजा की कृषी केंद्र मंत्री येणार आहे, बाकी इथले MLA येणार, इथले MP येणार, बाकी सगळे खूप काही लोक येणार आहे. पण आपलं दृष्टी आहे केंद्रीय कृषी मंत्री आणि आमचा मुद्दा काय करतात ते बोला, बस हा टॉपिक वर डिस्कशन. आज आपण आलेलो कृषी कुल या ठिकाणी मयंक जिगानी सर आपल्या सोबत आहे. सर, एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी तुम्ही गावामध्ये काही शेतकऱ्यांसाठी काम करतात त्या गावाचा तुम्ही काम करण्यासाठी हाती घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही दारूबंदी ही तुमची पहिली हात असते. मग बोदेगाव जे परळी तालुक्यातलं गाव आहे त्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे. आता नदी संवर्धन असेल, इतर काही शेतकऱ्यांसाठी स्कीम असतील ते काम करत असताना तुमची आज जी होती दारूबंदी, मग तेथील जे दारू व्यावसायिक विक्रेते होते त्यांची दारूबंदी झालेली, आता तुमच्या मार्फत त्यांना ते शिव्या दिलेल्या आहेत दुसरा व्यवसाय करण्यासाठी, काय सांगा? नाही बघा, गाव सुधारायचं असेल आणि आई बहिणाच्या जीवन बदलायचं असेल तर दारूबंदी एकदमच महत्वाची आहे. पण जे दारूची दुकान एवढे वर्ष चालवतो ते दारूची दुकान बंद केली तो काय पर्याय द्यायची गरज आहे. त्यामुळे आम्ही 3 शेळी देत आहे आणि त्याला सांगत आहे तर शेळीचा व्यवसाय करा, शेळी पालनचा व्यवसाय करा. आणि आम्ही खूप गावामध्ये केलेलं आहे आणि सगळे ज्यांनी पण दारू विकली आहे आज आता त्याच्यापेक्षा जास्त इन्कम पण झालेली आहे. आणि एक डगरनी 3-4 पक्षी मरत आहेत. गाव पण सुधारला, आई बहिणीची जीवन पण सुधारला, दारू पण बंद झाली आणि त्यांची इन्कम पण वाढली. तो हा आम्हाला सोपा मेथड वाटतात. ते दारू बंद करायचं गावामध्ये आणि जेवढं जास्तीत जास्त हे घाण ते चाललेलं आहे, दारू केली नंतर लेडीजला मारायचं, ते सगळं बंद होणार. ही जी संकल्पना होती की जो दारू विक्रेता आहे त्या गावातला, खेडेगावातला, त्याचा व्यवसाय बदलून टाकण्याची संकल्पना तुमच्या मनात कशी आली? आणि तुम्ही आता एक 5 मिनिटापूर्वी जनतेशी, शेतकऱ्यांशी जे संवाद साधला त्यावेळेस तुम्ही भावनिक झालात की मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी मी आता शेवटपर्यंत झगडणार, शेवटपर्यंत लढणार. असं ते सगळं वरती कोण आहे ते सगळं आयडिया देत आहे, माझी स्वतःच्या काहीच नाही. ते सगळे केव्हा ते म्हणतात ना, गीताजी मध्ये म्हणतात की जेव्हा खूप खूप खराब होत असेल तेव्हा देव तिथे येतो, काय म्हणतात त्याला, ते जन्म घेतो. एवढा घाण परिस्थिती, एवढी गरिबीला लढायला देवनीच आपल्या सगळ्यांना पाठवलंय. साथ मिळून सगळे लढूया आणि हे गरिबी काढूया. उद्याचा जो प्रामुख्याने कार्यक्रम तुमच्या माध्यमातून येत आहे शेतकरी संवाद मेळावा, त्या संवाद मेळाव्याला आता प्रमुख अतिथी कोण येणार आहे ते फिक्स झालेलं असणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान साहेब असतील, यांच्या व्यतिरिक्त हेच समजा की कृषी केंद्र मंत्री येणार आहे, बाकी इथले MLA येणार, इथले MP येणार, बाकी सगळे खूप काही लोक येणार आहे. पण आपलं दृष्टी आहे केंद्रीय कृषी मंत्री आणि आमचा मुद्दा काय करतात ते बोला, बस हा टॉपिक वर डिस्कशन. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर त्यांच्याशी डायरेक्ट तुम्ही आता स्टेजवरून भांडणार आहेत असं आता चित्र आहे, कारण की तुम्ही जे प्रश्न जसे तुम्हाला इथल्या शेतकऱ्यांनी जे उपस्थित केले सोशल मीडियाच्या माध्यमातून ते तुम्ही आता शेतकऱ्यांपाशी जसं एखादा लेकरू वडिलांपाशी कसा हट्ट करतो त्याप्रमाणे तुम्ही ते हट्ट करणार, हे आमचे प्रश्न आहेत, त्याच्यातून तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करणार असे आहे का? नाही नाही, असं नसतं की भांडणार आहे. एवढे रिस्पेक्टेड मंत्री आहे, त्याला नक्की विचारणार आहे आणि जबाब मागणार आहे. आणि माझे प्रश्न नाही, ते शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. आणि ते कोण आहे? कृषी मंत्री. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा जबाब कृषी मंत्री नाही देणार तो कोण देणार? पण बिलकुल माझी भाषामध्ये मर्यादा असेल आणि मी जे पण म्हणणार एकदम कंट्रोल मध्ये म्हणणार, रिस्पेक्ट ठेवणार. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपलेच मंत्री आहे, पण त्याच्या समोर आपले मुद्दे मांडणार हे पण माझं कर्तव्य आहे. उद्याचा कसा शेड्यूल असणार? केंद्रीय कृषी मंत्री कसे आता पहिल्यांदा कृषी कुल्ला येणार, त्यानंतर
रुद्राभिषेक होणार, सभा होणार, नंतर कुठल्या खेडेगावात जाऊन काय पाहणी करणार? नाही, ते इथे येणार, रुद्राभिषेक, ध्वजवंदन, नाश्ता करणार, नंतर आमची एक जे काय मुद्दे मी तिथे नाही बोलू शकतो ते इथे बोलणार त्याला, आणि नंतर काही शेतकरी बरोबर त्यांच्या संवाद इथे मांडूया. नंतर आम्ही पब्लिक मिटिंग मध्ये येणार. ते जाहीर सभा झाली नंतर ते कुठे काही गावामध्ये फिरायला जाणार आहे, बघायला जाणार आहे की अतिवृष्टीने किती नुकसान झालं. उद्याचा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम मध्ये का शेतकरी संवाद मेळावा जो आहे त्यामध्ये आता शेतकऱ्यांसाठी विविध उपकरणांचे, विविध कृषी साहित्यांचे जे स्टॉल लागणार आहेत त्या स्टॉल बाबत किती स्टॉल आलेले आहेत एकंदरीत माहिती? अंदाज मी बघितला तर 100 स्टॉल आहे. वेगळे वेगळे चीज आहे जे सगळे शेतकरीच्या कामाचे आहे. तो शेतकरीला एक्सपोजर नसतात, एकाच ठिकाणी हे सगळं होणं शेतकरीसाठी खूप फायदेमंद असतं. आणि आता उद्याचा जो तुम्ही मेळावा घेत आहे तर शेतकऱ्यांना काय आवाहन करणार की उद्याच्या मेळाव्यासाठी त्यांना उपस्थित दर्शवण्यासाठी? मी हे लढाई जे लढतो ना तर कोणाच्या समोर नाही लढत. हे लढाई आहे गरिबीची आणि शेतकऱ्यांची गरिबीसाठी मी लढतो. शेतकरीला इंटरेस्ट नसेल तर मी लढायचं बंद करतो. शेतकरीला इंटरेस्ट असेल तर जास्तीत जास्त संख्यामध्ये तुम्ही या, दाखवा की आमची एवढी तकलीफ आहे, तुम्ही काय करा. तर मी आवाहन करतो की आपलं जीवन बदली करायचे आहे, बदललेला असेल तर उद्या जास्तीत जास्त संख्यामध्ये या. कसंही या, चालून या, गाडीमध्ये या, बसमध्ये या, कसंही या, पण या वेळात. आणि आपण मंत्री बरोबर त्याला दाखवू की हे बघा एवढे लोक आहे आणि एवढी तकलीफ मध्ये आहे, तुम्ही आम्हाला उपाय दाखवा. उद्याच्या केंद्रीय कृषी मंत्री आल्यानंतर शेतकरी कर्जमाफीवर काही विषय होणार आहे, चर्चा होणार आहे. कारण की सध्याची जी परिस्थिती आहे राज्यामध्ये शेतकरी सध्या खूप मोठ्या अडचणीत आहे. 3 वेळेस अतिवृष्टी झालेली आणि आता शेवटच्या कापूस वेचताना सुद्धा पाऊस पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जे कर्जमाफी आणि बँकेने तगादा लावलेला आहे, त्यांचे खाते होल्ड केलेले, त्यांच्या खात्यावर अनुदान आलंय परंतु ते उचलता येत नाही, अशा काही गोष्टी झाल्या. त्यामुळे शेतकऱ्याची कर्जमाफी होणं अपेक्षित आहे. हे बघा, खरं सांगतो, हे जे कर्जमाफीच्या स्कीम असतात ना, मला वाटतात की देशासाठी बरोबर नाही. खूप एव्हरी इयर कर्जमाफी होतो, पण हा वेळा अशी स्थिती आहे की मी पण कर्जमाफी मागणार की शेतकऱ्याला कर्जमाफी करा हे वर्षी, कारण एवढी अतिवृष्टी, एवढं नुकसान झालेलं आहे. हे वेळा नाही करणार तो केव्हा कर्जमाफी करणार? नक्कीच, धन्यवाद. एकंदरीत पाहायला गेलं तर उद्याचा जो शेतकरी संवाद मेळावा होणार आहे त्या संवाद मेळाव्याला संबोधित करण्यात केंद्रीय कृषी मंत्री त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काय विशेष योजना घोषणा करण्यात येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन समी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, सळा बीड.